तर मंडळींनो, कडाक्याची थंडी पडली आणि या थंडीमध्ये गरमागरम खुसखुशीत चटकदार काहीतरी पाहिजे असेल तर हा बटाट्याचा टम्म फुगणारा पराठा एक वेळ नक्की ट्राय करून बघा। तर बघू शकता मस्तपैकी आपल्याला पाहिजे तसा आपण हा पराठा बनवू शकतो, मऊ लुसलुशीत किंवा कुरकुरीत सुद्धा बनवू शकतो। आणि हा पराठा न फुटता कसा बनवायचा किंवा ह्यातलं सारण थोडंही बाहेर येणार नाही, तर सर्व गोष्टींची काळजी घेऊन पराठा कसा बनवायचा ते आपण सर्व व्हिडिओमध्ये बघतोच। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छोटासा व्हिडिओ आहे। तर इथे मी पाणी ठेवलेले गरम करायला, तर त्यामध्ये मी बटाटे टाकते। आपल्याला जेवढे पराठे बनवायचे तेवढे आपण बटाट्याचा वापर करायचा आहे। आता मसाले बघूया आपण। बटाटे शिजतायत तोपर्यंत इथे घेतले मी 1 चमचा जिरं, थोडं जास्त घ्या जिरं। त्यानंतर मी इथे 2च हिरवी मिरची घेते, फक्त तुम्ही जास्त मिरचीचा वापर केला तरी चालतो। मी इथे 2 ते 3 मिरच्या वापरल्यात। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या वापरल्यात 20 ते 22। तिखट आपल्या गरजेनुसार कमी जास्त करायचं आहे। आणि बघू शकता मस्तपैकी एवढाच मसाला आपल्याला चेचून घ्यायचा आहे। वाटलं तरी ह्यामध्ये तुम्ही थोडासा धण्याचा सुद्धा वापर करू शकता, अख्ख्या धण्याचा किंवा धना पावडर सुद्धा घालू शकता। मी धना पावडर नंतर वापरणार आहे थोडीशी, त्यामुळे मी इथे धणे घेतलेले नाही आहे। आता हे वाटण आपल्याला जास्त जाडसर ठेवायचं नाही, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही। तर हे वाटण एकदम बारीक वाटलेलं आहे मी, हे साईडला ठेवूया एका वाटीत काढून। तोपर्यंत बघू शकता मस्तपैकी बटाट्याचे कुकरची शिट्टीची वाफ काढून घेतली आहे आणि बटाटे बघू शकता मस्तपैकी त्याला क्रॅक गेलेत, म्हणजे आपले बटाटे छान शिजून तयार आहेत। पण आता खूप गरम आहे, थोडंसं मी थंड केलं, नॉर्मल थंड, तरी पण बटाटे खूपच गरम होते। आणि आता मस्तपैकी मी अशी बटाट्याचे साल काढून घ्यायचे। बघू शकता सर्व बटाट्यांचे साल मी काढून घेतली। व्हिडिओ जास्त मोठा बनवलेला नाही आहे, तुम्हाला बघायचा कंटाळा येऊ नये त्यासाठी। आता बघू शकता बटाटे बारीक किसणीने किसायचेत। मी सर्व डिटेल याच्यासाठी दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं। आता बटाटा हाताने मॅश करायचं नाही आहे, हा बारीक किसणीनेच बारीक करायचं, जेणेकरून आपल्या पराठ्यामध्ये गुठळ्या राहू नये आणि पराठा फुटू नये। तर हा मी बटाटा किसलेला साईडला ठेवला आहे। आता मी 2 पळी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, ह्यामध्ये टाकले मोहरी आणि हिंग। तर मोहरी, बारीक मोहरीचा वापर केला आहे मी इथे। हिंगानंतर थोडं परत मी इथे अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केला आहे फ्लेवरसाठी। जे आपण चटणी तयार केली होती ना, ती चटणीसुद्धा ह्यामध्ये घालायची आहे, मस्तपैकी चमचाने मिक्स करायचं आहे। बघू शकता ह्या पद्धतीने हलकंसं अर्धच आपलं जे वाटण आहे ना ते फ्राय केलेलं हवं, जास्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं नाही आहे। आता ह्यामध्ये टाकायची हळद, तर हळद पण ह्यामध्ये जास्त वापर करायचा नाही हळदीचा। आता हळद थोडी अलट पलट करून झाली का त्यामध्ये टाकायची मेथी। तर ह्यासाठीच तुम्हाला मी सांगितलं होतं की मसाला जास्त फ्राय करायचा नाही, 50% मसाला फ्राय केला की हळद टाकायची। हळद टाकली की लगेच मेथीचे पानं टाकायचे आहेत। ह्यामध्ये थोडासुद्धा मेथीच्या काडीचा वापर करू नका, कारण आपल्याला पूर्णासारखं एकदम मस्तपैकी आपलं सारण बनवायचं आहे, जेणेकरून पूर्णासारखाच आपला पराठा टम्म फुगेल आणि फुटणार सुद्धा नाही। तर बघू शकता कुठेच तुम्हाला काडी वगैरे काय दिसणार नाही मेथीची। आता 50% मेथी शिजून झाली आणि मसाला आपला पूर्ण मस्तपैकी परतून झाला आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला हा बटाटा जो आहे ना आपण किसून घेतलेला, तो बटाटा यामध्ये घालायचा आहे। तर हे जे आपल्याला बटाटा किसलेला असल्यामुळे मसाला थोडा फ्राय करायला वेळ जातो, पण मसाला एकदम भारी तयार होतो किंवा सारण एकदम टेस्टी तयार होतं। तर बघू शकता आता अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं किंवा एकजीव करून घ्यायचं आहे। आणि वाटलं तर तुम्ही गरजेनुसार अजून जास्त ह्यामध्ये मसाले वापरू शकता, पण मी इथे फक्त छोटा 1 चमचा भर टाकते ह्यामध्ये धनेपूड। तर धनेपूड मी आधी ह्याच्यासाठी टाकले नाही, कारण धने भाजून घेतलेले, त्याची पावडर बनवली होती, त्यामुळे त्याचा करपट वास येऊ नये किंवा जळालेला वास येऊ नये, त्यासाठी मी आधीच ह्यामध्ये ते धण्याची पावडर टाकली नव्हती। आता चवीनुसार मीठ घालायचे, म्हणजे आपल्याला भाजीच्या नुसार अंदाज येईल मीठ किती वापरायचं आहे ते। आणि थोडंसं मी ह्यामध्ये लाल तिखटाचा वापर करायचे। सगळे मसाले जर आपण परतून घेतले तर थोडासा जळका जळका वास लागू शकतो पराठ्यामध्ये, हलका असा मसाला। कधी पण पराठा बनवताना त्यामध्ये ना लाल तिखट शक्यतो वरतूनच टाका, फोडणीमध्ये टाकू नका। आणि आता आपण मिक्स करत करत ते जे मीठची पावडर आहे ती सुद्धा आपली परतून निघणारच आहे, ती काय कच्ची राहत नाही, पण त्यामध्ये फ्लेवर खूप छान उतरतात। असं पद्धतीचा पराठा केलं तर आपल्याला ती भाजी बनवायची नाही आहे, त्यामुळे हे जे लाल तिखट वगैरे मसाला वरतीच टाकायचा आहे, तेलात टाकायचं नाही। बाकीचे मसाले आपण तेलात फ्राय करून घेतलेत आणि आता मस्तपैकी ह्याला एकजीव करून घ्यायचे। बघू शकता मस्तपैकी आपला लोण्यासारखा गोळा किंवा पूर्णासारखा गोळा तयार झाला आहे। आता ह्याला आपण थोडंसं गॅस बंद करून असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना थंड लवकर होईल। आता सर्व मिश्रण आपलं थंड झालं आहे आणि एकदम पूर्णासारखं आपलं जे आहे ना ते बटाटा झालेला आहे किंवा बटाट्याचं सारण झालेलं आहे। तर आता मी तवा ऑनलाईन मागवला, ह्याचं सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे मी, शॉर्ट व्हिडिओ। तर आता बघू शकता आपलं पीठसुद्धा मी आधीच भिजवून ठेवलेलं आहे। तर पीठ एकदम मऊ झालं होतं आणि ह्याच पद्धतीचं पीठ पाहिजे आपला पराठा बनवायला। छोटासा एक गोळा घ्यायचा आहे, चपातीपेक्षाही छोटा थोडासा, आणि मस्तपैकी तो लाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही हे जे पराठे बनवताय ना, तर तुम्ही चौकोनी बनवा, त्रिकोणी बनवा, गोल बनवा, कशाही पद्धतीचे बनवू शकता। फक्त बनवताना जे आपण सारण बनवलं आहे ना ते एकदम त्याच पद्धतीचं बनलं पाहिजे, म्हणजे तुमचा पराठा फुटणार नाही। तर आता बघू शकता मस्तपैकी ह्याची मी अशी चपाती लाटून घेते आणि मी एका साईडनी ह्याला मस्तपैकी ब्लॅक तीळ टाकते ह्याच्यावर आणि कोथिंबीर घालते। तुम्ही वाटलं तर पांढरे तीळ घालू शकता, चिल्ली फ्लेक्ससुद्धा लावू शकता वरती, किंवा एकदम बारीक चेचलेला लसणाची पेस्ट तेलात मिक्स करून सुद्धा लावू शकता। ह्याला प्रत्येक प्रकारे बनवला जातो हा पराठा आणि प्रत्येक प्रकारे हा छान लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने बनवून सुद्धा।
तर बघू शकता आता ह्या पद्धतीने मस्तपैकी ही जी चपाती ना आपल्याला लाटून घ्यायची आणि मी ते एकाच ठिकाणी तीळ का टाकले तर जेव्हा आपण चपाती लाटतो ना तेव्हा ते स्प्रेड होतात आपोआप किंवा पसरतात चपातीवरती आणि सगळीकडे लागतात। तर मी ह्या पद्धतीने त्याची मस्तपैकी अर्धवट चपाती लाटून घेतली। एकदम मोठी पोलपाट भरून आपल्याला चपाती लाटायची आणि छोटीच लाटायची अशी। आता ह्यावर आपला जे आपण मसाला तयार केला आहे बटाट्याचा किंवा सारण तयार केलेलं आहे ते सारण आपल्याला ह्यावर घालायचं आहे। तर मी थोडासा काय करते ह्याला हातात असं गोल गोल करून आहे ना त्या पिठाच्या उंडावर ठेवून मस्तपैकी थोडासा असा त्रिकोणी शेप लावते। लय त्रिकोणी लावायची गरज नाही। पराठा लाटताना जर व्यवस्थित लाटला गेला ना तर त्याला आपल्याला काय जास्त करायची गरज पडत नाही। बघू शकता असा थोडासा हलकासा मी त्रिकोणी ह्या लावलाय शेप लावलाय किंवा आकार लावलाय त्याला आणि आता आपण तो पराठा बनवून घेतो आहे। बघू शकता आणि मी चपातीसुद्धा जास्त जाड घेतलेला नाही आहे, गोळा चपातीचा छोटाच घेतला आहे थोडा, कारण आपला पराठा आपल्याला पुरणपोळीसारखा छान बनवायचा आहे ट्रान्सपरंट। तर बघू शकता एक ही पद्धत आहे। अजून दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ही एकदम ह्या पराठ्यापेक्षाही शॉर्टकट, कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये, तुम्हाला लय वेळ बघायला लागू नये, त्यामुळे व्हिडिओ एकच वेळा जास्त मोठा बघायची सुद्धा आपल्याला कंटाळा येतो। त्यामुळे आता बघू शकता मस्तपैकी इथे आपला हा पराठ्याला असा शेप लावून घेतला आहे मी। आता आपल्याला घरातच खायला घालायचे आहेत पण दिसायला पण ते छान दिसायला हवे म्हणून मी थोडंसं ह्याला डेकोरेट केलं आणि लाटताना सुद्धा प्रयत्न केला की त्याला त्रिकोणीचा आकार लागावा। तर असं लाटत लाटत मी बरोबर त्याला त्रिकोणी आकार लावला किंवा याला ट्रायंगल शेपसुद्धा म्हणू शकतो आपण। तर बघू शकता मस्तपैकी आपला जो पराठा आहे ना तो इथं रेडी आहे आता। आणि आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याला शेकताना एक काळजी घ्यायची की कमी गॅसवर याला शेकायचे। पहिल्याने थोडासा गॅस मोठा ठेवा आणि नंतर मीडियम गॅसवर शेकलं तरी चालेल। फक्त तेलाचा थोडासा वापर ह्याला जास्त करा जेणेकरून क्रिस्पी होईल। अजून जास्त क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा। मी ते तेलातच आजचे पराठे शेकलेले होते। एक साईड भाजून झाली आहे बघू शकता। तर एक साईडने आता आपल्याला ज्या साईड भाजून झाली त्या साईडने मस्तपैकी असं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तो एकाच ठिकाणी जळणार नाही। आणि जास्त पूर्णपणे तो पराठा भाजायच्या आधी त्याला सगळीकडे तेल लावा म्हणजे तो करपणार नाही, हळूहळू शेकला जाईल। आणि बघू शकता किती टम्म आपला फुगून इथे पराठा तयार आहे। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनेच आपण सगळे पराठे बनवून घेतले होते आणि खूप भारी चवीला सुद्धा झाले होते। तर आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी ना मी त्याला काट कोपरे सगळं शेकून घेते जेणेकरून कुठे ते कच्चा राहू नये, कारण थोडंसं काठाला हा पराठा थोडासा जाड राहतो, त्यामुळे काठाने शेकणं जास्त याला गरजेचं असतं। आपल्या घरात छोटी मुलं वगैरे असतात त्यामुळे, आणि छोट्या मुलांच्या आवडीचे पदार्थ असतात, आपण जरा असे वेगळ्या पद्धतीचे केले ना ते पोटभर जेवतात सुद्धा। तर आता ही जी दुसरी पद्धत आहे तो तर शेकून साईडला ठेवला आहे, पण तुम्ही ही पद्धत बघा आता, ही थोडीशी त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत आहे। बघू शकता ह्या पद्धतीने ह्याला मस्तपैकी असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आता मस्तपैकी ह्याला पीठ लावूया। तो सेम पद्धत आहे पण थोडंसं फोल्ड करण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे। तर बघू शकता आता मस्तपैकी ह्याला लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ जास्त लावायचे, पुरणपोळीला कसं जास्त पीठ लावतो त्या पद्धतीने की तो फुटणार नाही, पुरणपोळी फुटली तरी त्या पिठाने ते कवर होते, तसंच आपल्याला ह्या पराठ्याला करायचं। थोडंसं पीठ जास्त लावायचं आहे आणि आपण तेल जास्त लावतो त्यामुळे ते पीठसुद्धा त्याला राहत नाही। तर बघू शकता आता ह्या सुद्धा पराठा मी टाकून घेते। थोडंसं तेल टाकलं होतं तव्यावर आधी आणि सर्व पराठे जे आहेत ना ते आपले तयार आहेत आणि सर्व पराठे जे आहेत ना मी ह्याच पद्धतीने शेकून घेतले होते। बघा हा किती क्रिस्पी झाला आहे मस्तपैकी। तर आता कढीचा मसाला बघूया। इथे घेतला मी थोडासा लसूण, एक हिरवी मिरची घेतली आहे, साखर घेतली अर्धा चमचा, कोथिंबीर घेतला आहे, दही आपल्या गरजेनुसार घ्यायचे। मी अर्धी वाटी दही वापरले आणि एक चमचा नाश्त्याच्या चमच्याने बेसन पीठ वापरलेलं आहे यासाठी। आणि आता मस्तपैकी थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। शॉर्टकट कढीचा प्रकार आहे हा आणि प्रत्येकाकडून एक चूक होते, तशी माझ्याकडनं चूक झाली। आता पातेल्यामधलं पाणी जळू द्यायचं तर मी आधीच त्यामध्ये तूप टाकायची घाई केली, कारण माझं छोटं बाळ रडत होतं त्यामुळे मला त्याच्याकडे बघणं गरजेचं होतं। तर मी घाईघाईमध्येच ह्यामध्ये तूप टाकलं। त्यानंतर बघू शकता आता हे स्वयंपाक तर तयार करून ठेवणं गरजेचंच असतं। त्यामध्ये जिरे, मोहरी त्यानंतर टाकलं, त्यामध्ये कढीपत्ता, थोडीशी हळद घालायची। कढीमध्ये जास्त हळद गरजेची नाही आहे आणि घालायची सुद्धा नाही, कारण कढी दिसायला पण चांगले दिसत नाही। आपण जर जास्त हळद घातलं तर ते आपलं डाळीसारखं किंवा वरणासारखं लूक येतं त्याला आणि खायला सुद्धा ते चांगलं लागत नाही। तर आता ह्यामध्ये मी जे आपलं बॅटर तयार केलं होतं मिक्सरमध्ये वाटून ते सुद्धा ह्यामध्ये घातलेलं आहे। कढीचं जे वाटण तयार केलं होतं ते आवडीनुसार पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि आता मस्तपैकी बघू शकता कोथिंबीर घालून ह्याला तयार आहे आपली कढी। तर दिसतानाच तुम्हाला छान दिसत असेल, चवीला तर अप्रतिम झाली होती आणि सर्वच स्वयंपाक आपला छान झाला होता। तर तुम्ही कधी ट्राय करता या पद्धतीचे पराठे, तर क्रिस्पी, कुरकुरीत आणि मस्तपैकी खमंग टेस्टी असे आपले पराठे आजचे तयार आहेत। त्यावर मस्तपैकी तूप घाला आणि गरमागरम असे थंडीमध्ये एन्जॉय करा। त्यासोबत मी एक बटाटासुद्धा तिखट लावून घेतला होता, लाल मिरची पावडर आणि मीठ त्याच्यावर टाकलं होतं। मस्तपैकी पराठ्यासोबत कढी, लोणचं, बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी आपल्या पराठ्यावर तूप, एकदम टेस्टी आपले आजचे हे पराठे झाले होते। तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा। पराठा बघू शकता एकदम त्याच्या काठापर्यंत जे आहे ना ते सारण गेलेलं आहे आणि पराठे या पद्धतीने करून तयार आहेत। परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।